या वीकेंडला काहीतरी स्पेशल मेनू करण्याचा विचार करताय? मग हे चिकन कबाब नक्की ट्राय करा. आतून एकदम ज्युसी आणि बाहेरून मसालेदार. हे चिकन कबाब तुमच्या घरच्यांनी खाल्ले ना, तर घरचे रेस्टॉरंटचे कबाब पूर्ण विसरून जातील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅरिनेशनचे एक स्पेशल सिक्रेट तसेच बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चिकन कबाब पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 300 ग्रॅम चिकन घेतले, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, अर्धी वाटी दही, 1 पोह्याचा चमचा बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ. आता चिकन स्वच्छ धुवून घेऊया. चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता आपण त्यात आपले सगळे मसाले मिक्स करून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकूया हळद. यासाठी मी इथे मसाल्यांचा स्पून यूज करते. लाल तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी दही, आणि 1 पोह्याचा चमचा बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ. इथे मॅरिनेशनची टिप हीच आहे की जेव्हा पण आपण चिकन असेल किंवा पनीर असेल मॅरिनेट करतो तेव्हा त्यात थोडंसं बेसन घालायचं. त्याच्यामुळे जे आपले मसाले असतात ते पीसला छान चिकटून राहतात आणि आपण जेव्हा ते गॅसवरती ग्रिल करतो तेव्हा ते मसाले सुटत नाहीत. आता आपण याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळू आणि थोडीशी कसुरी मेथी टाकू आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्या सगळ्या पीसला व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या पीसला सगळ्या बाजूने मसाला लावून घेते. आता आपण हे 2 ते 3 तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ. मी 3 तास मॅरिनेशनसाठी चिकन फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता हे व्यवस्थित सेट झालंय. आपण याला आता शिजवून घेऊ. इथे शिजवण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये 2 चमचे तेल, जास्त तेल घालायचं नाही कारण पीस आपले नाहीतर तळून निघतील. 2 चमचे बास होतात. शिजण्यापुरतं फक्त थोडंसं घालायचं तेल. तेल गरम झाले का चेक करायचं आणि एक-एक करून आपलं हे पीस त्या कढईमध्ये सोडायचे. पीस एकावर एक ठेवायचे नाहीत. एक-एक करून सेपरेट ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे त्याचा मसाला सुटणार नाही. जेव्हा आपण चिकन कबाबसाठी शिजवतो तेव्हा ते कुकरमध्ये कधी शिजायला नाही ठेवायचं. कारण कुकरमध्ये त्याला खूप पाणी सुटतं आणि कबाबचा जो ज्युसीनेस असतो सगळा निघून जातो आणि कबाब ड्राय होतात. तुम्ही इथे बघू शकता मी एक-एक करून पीस सेपरेट ठेवते. त्यामुळे त्याचा जो मसाला आहे तो एकमेकांना चिकटणार नाही. इथे एक-एक करून सगळे पीस व्यवस्थित सेपरेट ठेवून घ्यायचे आणि ते 10 मिनिटासाठी आपण शिजायला ठेवायचे. चिकन शिजतंय तोपर्यंत त्याची चटणी करून घेऊ. त्यासाठी मी इथे थोडा पुदिना, कोथिंबीर, मीठ, 1 चमचा दही आणि लिंबू घेतलाय. आता हे सगळं एका मिक्सर जारमध्ये घेऊन त्याची चटणी करू. चटणी झालेली आहे. आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊ. या चटणीमध्ये पुदिना असतो. त्याच्यामुळे कबाब थोडे स्पायसी असतात. ते पचण्यासाठी थोडी मदत होते. आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी थोडं लिंबू पिळू. आपली चटणी रेडी आहे. आता कबाब चेक करू. दही, मसाले यांचा खूप छान फ्लेवर आलाय. आता एक-एक करून
आपण सगळे पीस पलटी करून घेऊ, म्हणजे ते दुसऱ्या बाजूनी पण शेकले जातील. सगळ्या बाजूंनी छान पलटी करून झाल्यानंतर परत आपण 8 ते 10 मिनिट त्याला शिजवण्यासाठी ठेवूया. 10 मिनिटानंतर आपले कबाब छान शिजलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता त्याला छान तेल पण सुटलंय. आता आपण एक अशी बार्बिक्यू स्टिक घ्यायची आणि त्याला एक-एक कबाब लावायचे. एक-एक करून सगळे कबाब स्टिकमध्ये लावून घ्यायचे आणि जो मसाला चिकटलाय खाली तो पण आपण त्याला व्यवस्थित लावून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, राहिलेला मसाला मी चमच्याच्या साहाय्याने कबाबला लावून घेतेय. म्हणजे तो आपण जेव्हा ग्रिल करणार तेव्हा त्याचा छान त्याला स्मोकी फ्लेवर येईल. दोन्ही स्टिकला मी मसाला लावून घेते. तुम्ही इथे बघू शकता, दोन्ही स्टिक आपल्या रेडी आहेत. आता आपण एक ग्रिलची जाळी घेऊ आणि त्याला बटर लावून घेऊ. बटर याच्यासाठी लावायचं आहे, की आपले जे कबाब आहेत ते खाली चिटकणार नाहीत त्याला आणि कबाब शेकण्यासाठी ठेवून देऊ. मंद आचेवरती सगळ्या बाजूने कबाब छान शेकून घ्यायचे. थोडं अमूल बटर लावूया. अमूल बटरमुळे त्याला छान फ्लेवर येतो. आता मंद आचेवरती आपण 3 ते 4 मिनिट कबाब शेकून घेऊ. कबाब शेकतायत तोपर्यंत काही टिप्स बघू. मॅरिनेशनच्या वेळी बेसन यूज करायचं. कबाब कधी कुकरमध्ये शिजायला नाही ठेवायचे आणि पॅनमध्ये सुद्धा ओव्हरकुक नाही करायचे. कारण जर का आपण ओव्हरकुक केले तर ते कबाब ड्राय पडतात आणि त्याचा ज्युसीनेस सगळा निघून जातो. कबाब आता छान ग्रिल करून झाले. तुम्ही इथे बघू शकता किती टेम्प्टिंग दिसतायत ना? आता आपण एका ते सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया. जर तुमच्याकडे बार्बिक्यू स्टिक नसेल तर तुम्ही या जाळीवरतीच ग्रिल करण्यासाठी पीस ठेवू शकता. असे सुद्धा खूप सुंदर ग्रिल होतात. सेम प्रोसेस फॉलो करायची. सगळे पीस व्यवस्थित सेपरेट ठेवून घ्यायचे. त्याला थोडा मसाला वरती लावायचा आणि थोडं बटर लावायचं. सेम हे पण पीस मंद आचेवरती 3 ते 4 मिनिट ग्रिल करून घेऊया. सगळे पीस व्यवस्थित ग्रिल करून झालेले आहेत. डाएट करणाऱ्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. भरपूर सॅलडसोबत हे कबाब सर्व्ह करायचे. कशी वाटली तुम्हाला ही आजची चिकन कबाबची रेसिपी? या वीकेंडला नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली आहे ती. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि संजना स्वादिष्ट किचनला फॉलो करा. अशाच छान छान रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत, तर जाऊन चेक करा. थँक यू.